माझ्या माता बहिणींनो, तुम्ही ज्या दिवसाची वाट बघत होते, अखेर तो दिवस आला। सर्वात मोठी गुड न्यूज, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे बघा। आता बँकेत झाली गर्दी, ग्राहक केंद्रावरती झाली गर्दी। मोठं गिफ्ट सरकारने लाडक्या बहिणींना दिलेलं आहे। सर्वात मोठा निर्णय हे बघा, सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। हे बघा, मी मोबाईल चेक केला, आज मी मोबाईल चेक केला, अपडेट वगैरे बघितलं, त्यामध्ये सर्वप्रथम अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात मला मिळाली। आणि एवढी खुशखबर आहे ना, जबरदस्त। तुम्ही सर्वजण ही खुशखबर ऐकून आता खुश होणार आहात। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे। तर ती अपडेट तुम्हाला सर्व काही सांगतो, सर्व तुम्हाला माहिती मी देतो। आता लाडक्या बहिणींसाठी ही जबरदस्त गुड न्यूज आहे। आता सर्व बहिणी, आता बँकेत गर्दी आजपासून सुरू होणार आहे बघा। ती अपडेट मी तुम्हाला सांगतो। तसेच लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळत आहे, गिफ्ट आता सरकारकडून गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळत आहे। सर्वात मोठा निर्णय। चला सर्व काही सांगतो। माझी तुम्हाला फक्त एकच विनंती असते, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट व्हिडिओला लाईक करा बरं। आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला मग आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर लाडकी बहीण योजनेचा जो काही 10वा हप्ता आहे, 10वा हप्ता म्हणजे या महिन्याचा हप्ता। तर हा या महिन्याचा जो काही हप्ता आहे तो सुरू झालेला आहे। सुरू झाला, लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 3000 रुपये बघा, 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळत आहेत। सर्वात मोठी आनंदाची अपडेट। तर हे 2 महिन्याचे पैसे आहेत का, की एकाच महिन्याचे 3000 रुपये आहे, त्याबद्दल पण सर्व माहिती मी तुम्हाला देतो। आणि लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळत आहे सरकारकडून, त्याबद्दल पण माहिती मिळणार आहे। तसेच पुरुषांना काय मिळणार आहे, पुरुषांना पैसे मिळणार आहेत की काय निर्णय झाला, त्याबद्दल पण माहिती आपण जाणून घेणार आहोत। आणि आजच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत, त्याबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती मी देतो। तर माझ्या माता बहिणींनो बघा, गुड न्यूज आहे तुमच्यासाठी, आनंदाची अपडेट आहे। आता थेट तुमच्या खात्यात पैसे, बहिणींनो तुमच्या बँक खात्यात थेट पैसे। आता सरकार डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे टाकत आहे। आणि किती, हे बघा इथे दिलेलं आहे 3000 रुपये। तर ही अपडेट पहिले समजून घ्या, तेव्हाच तुम्हाला समजेल। नाही तर मग तुम्ही काय करतात, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत नाही, मग तुम्हाला ती माहिती समजत नाही, मग तुम्ही परत कमेंटमध्ये मला विचारत असतात की सर अपडेट नाही समजली। तर तसं करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती मी तुम्हाला देतो। अतिशय दमदार अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। तर काय काय अपडेट आहेत सर्व काही सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि बघा, एक जबरदस्त धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। 9 लाख बहिणी पहिले अपात्र झाल्या, तर यामध्ये आता मागील महिन्यामध्ये 2 लाख बहिणी अपात्र करण्यात आल्या। 2 लाख म्हणजे टोटल आकडा झाला 11 लाख बहिणी अपात्र करण्यात आलेला आहे। अपात्र करण्याचं कारण तुम्हाला माहीत आहे। आता जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती, तेव्हाच त्यासाठी काही निकष बनवण्यात आलेले आहेत। त्या निकषाचे तुम्ही बाहेर गेलेले असाल, तुमच्याजवळ जरी 4 चाकी वाहन असेल तर सरकार कसे पैसे देणार, बरोबर आहे की नाही। 4 चाकी वाहन तुमच्याजवळ असेल, तुम्ही आयकरदाता असाल, सरकारी नोकरीत तुम्ही असाल, 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल, तर मग सरकार तुम्हाला पैसे देणार नाही बरं। या गोष्टी तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे आहे। तर बघा, आता माहिती काय आहे ती माहिती समजून घ्या। अतिशय जबरदस्त अपडेट आहे, अतिशय दमदार अपडेट आहे। नीटपणे समजून घ्या माहिती। आता मी तुम्हाला सर्व नीटपणे समजून सांगतो। चला मग काय काय अपडेट आहेत, सर्व अपडेट आपण आता जाणून घेऊया। आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये, 3000 रुपये थेट खात्यात जमा। गिफ्ट देखील मिळत आहे, पुरुषांना गिफ्ट, महिलांना गिफ्ट देणे सुरू। आता नवीन निर्णय काय काय सरकारने घेतलेला आहे त्याबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत। काही टेन्शन नाही, सर्व एक एक अपडेट मी तुम्हाला समजून सांगतो, काही टेन्शन घेऊ नका। आपले चॅनलचे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, फक्त बस एवढंच माझं म्हणणं आहे। तुम्ही जरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला ना, तर तुम्हाला अशी संपूर्ण एक एक अपडेट नीटपणे समजून जाईल, तर काय काय अपडेट आलेले आहेत म्हणून। ओके, माहिती नीटपणे समजून घ्या चला, फक्त एवढंच माझं म्हणणं आहे। बघा, आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, ती माहिती तर तुम्हाला देतोच, काही त्यामध्ये प्रॉब्लेम नाही, परंतु
व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं फार गरजेचं आहे. व्हिडिओ थोडा लांब असतो परंतु त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या जातात. हे बघा, लाडकी बहीण योजनेसाठी अजून एक महत्त्वाचे 2 निर्णय घेण्यात आलेले आहेत. आता तुम्हाला दरवर्षी जून जुलै महिन्यात तुम्हाला एक हयातीचा दाखला जो असतो, हयातीचा जो काही दाखला आहे, हयाती दाखला, ओके, हा हयाती दाखला लाडकी बहीण योजनेसाठी लागणार आहे. हे पुढे चालून हे होणार आहे. आणि KYC वगैरे काय असतं ते KYC पण एक छोटीशी KYC तुमची होत जाणार आहे दरवर्षी. आणि हयातीचा दाखला तुम्हाला लागणार आहे लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही बहिणी पात्र आहेत त्यांना. ओके, तर या गोष्टी आहेत, हे काही महत्त्वाचे अपडेट आहेत जे नुकतेच घेण्यात आलेले आहेत. तर बघा, खुशखबर आहे, सर्व बहिणी खुश. बँकेत आता होणार गर्दी, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात आता हप्ता येणे सुरू झाला. जो 10वा हप्ता होता, या महिन्याचा हप्ता तो सुरू झालेला आहे. त्याबद्दल आता आपण मी संपूर्ण माहिती सांगतो तुम्हाला. कोणकोणत्या जिल्ह्यात आले, कोणाकोणाला पैसे आले, त्याविषयी सर्व माहिती मिळणारच आहे, काही टेन्शन घेऊ नका. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या काही कामाच्या बातम्यात आज रोजी आलेल्या आहेत त्या कामाच्या बातम्या पण आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चला मग आपण आता संपूर्ण माहिती जाणून घेऊया. चला, तुम्हाला सर्व माहिती मी देतो. अतिशय दमदार अपडेट आहेत, महत्त्वाच्या बातम्या आहेत, कामाच्या अपडेट आहेत. बघा, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि याला महिलांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने महायुतीला पुन्हा सत्ता मिळवण्यात यश मिळालं. फेब्रुवारी आणि मार्च 2025चा हप्ता 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता. बरोबर. तर बघा, जो काही हप्ता होता ना लाडक्या बहिणींच्या खात्यात, तर लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता होता तो मागच्या वेळी 8 मार्च रोजी आला होता. बरोबर. तर फेब्रुवारीचा हप्ता पण राहिलेला होता आणि मार्च महिन्याचा पण हप्ता होता. म्हणजे फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये, असे टोटल 3000 रुपये तुम्हाला तेव्हा मिळाले होते. बरोबर. आता परत तुम्हाला पैसे येणे सुरू झाले. आता तुमच्या खात्यात परत 3000 रुपये. तर बघा, जागतिक महिला दिनानिमित्त ते पैसे तुमच्या खात्यात तेव्हा जमा करण्यात आले होते. बरोबर. आता जे काही पैसे आहेत त्याबद्दल आपण माहिती समजून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे. तर लाडक्या बहिणींनो, ती अपडेट काय आहे, ती सर्व अपडेट आपण आता बघणार आहोत, सर्व माहिती जाणून घेणार आहोत. पहिले एक अपडेट आपण इथे बघणार आहोत आणि टॉप बातम्या पण आपण बघणार आहोत. पहिले जी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, ती माहिती जर मी तुम्हाला इथपर्यंत दिली. आता आपण पहिले टॉप बातम्या बघून घेऊ. टॉप बातम्या कामाच्या बातम्या आहेत. त्या कामाच्या बातम्या संपल्यानंतर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती मी सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व माहिती आपल्या चॅनलवरच तुम्हाला मिळणार आहे, कुठेच तुम्हाला ही माहिती मिळणार नाही. व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त सर्व माहिती मी तुम्हाला देतो. ज्या काही कामाच्या बातम्या टॉप बातम्या, त्या टॉप बातम्या आपण पहिले जाणून घेऊया. मग मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे अपडेट आलेलं आहे ते अपडेट सांगतो. अतिशय दमदार अपडेट आहे, खुशखबर आहे. ते अपडेट पण तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणारच आहे, काही काळजी करू नका. पहिले ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या समजून घ्या. तर बघा, पहिली जी टॉप बातम्या आहे, हे बघा, पहिली टॉप बातम्या आपण इथे समजून घेणार आहोत. त्यानंतर आपण सर्व लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील अपडेट माहिती जाणून घेणार आहोत. पहिल्या बातम्या बघा. भावांनो बहिणींनो, सर्वांनी बातम्या बघा बरं. या कामाच्या बातम्यात, सरकारी कामाच्या बातम्यात, म्हणजे सरकारने तुमच्यासाठी काय काय निर्णय घेतले त्या संदर्भातच अपडेट असते. चला, ही माहिती आपण आता समजून घेऊया. तर बघा, बातमी नंबर 3 आहे. राज्य सरकारचा निर्णय, येत्या 15 एप्रिलपासून हे ओळखपत्र नसल्यास शेतकऱ्यांच्या वार्षिक 12,000 रुपयांवर पाणी फिरणार. 2 दिवसानंतर सवलती बंद. बघा काय अपडेट आहे. आता काय हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपण माहिती बघूया. हे बघा, तर राज्य सरकारच्या कृषी विभागांचा लाभ घेण्यासाठी येत्या 15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. या नव्या नियमामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अद्याप ID नाही त्यांना PM किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यासारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही. बघा, तर PM किसान आणि
शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळणार नाही जरी नवी ID बनवली नाही तरी ते बघा काय म्हटलं आहे हे बघा 15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. ओके, पुढे बघा. तर या 2 योजनांद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळतात. जर हे ओळखपत्र नसल्यास शेतकऱ्यांच्या वार्षिक 12,000 रुपयांवर पाणी फिरणार आहे. शेतकरी ओळख क्रमांक काढण्याची अखेरची तारीख 31 मार्च होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी 15 एप्रिलपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. बघा, तर इथे तारीख दिलेली आहे तुम्हाला आता 15 एप्रिलपर्यंत. तर 15 एप्रिलपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे 2 दिवसानंतर याची सवलत देखील बंद होणार आहे. म्हणजे 15 तारखेनंतर याची सवलत देखील बंद होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे काम करून घ्या. आलं लक्षात? तर जबरदस्त अपडेट आहे. ही देखील 15 एप्रिलपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. 15 एप्रिलनंतर ती बंद होणार आहे बरं का प्रक्रिया. तर ही एक जबरदस्त अपडेट होती शेतकऱ्यांसाठी. तर बघा, राज्य सरकारचा हा मोठा निर्णय आहे. येत्या 15 एप्रिलपासून हे ओळखपत्र नसल्यास शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपयांवर पाणी फिरणार आहे जरी ते केलं नाही तर काम. तर कुठलं काम करायचं आहे आता? 15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य आहे. ओळख क्रमांक अनिवार्य आहे. या नव्या नियमामुळे शेतकऱ्यांकडे अद्याप ID नाही, त्यांना PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ID तुम्हाला लागणारच आहे. ओळख क्रमांक अनिवार्य तुम्हाला करण्यात आलेला आहे. तर ते काम करून घ्या. ज्यांचं बाकी असेल त्यांनी ते पटकन करून घ्या बरं. तर हे फार महत्त्वाची अपडेट होती ही. चला, ही पहिली अपडेट तुम्हाला समजली. त्यानंतर पुढील ज्या मोठ्या 2 बातम्या आहेत, टॉप बातम्या, त्या टॉप बातम्या तुम्हाला पुढे सांगतो. पीक विमा संदर्भात देखील माहिती आहे. पीक विमा संदर्भातून माहिती आहे ती तुम्हाला पुढे माहिती भेटणारच आहे. पहिले आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती जाणून घेऊया. चला, पहिले लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे आपण अपडेट आले आहेत त्या अपडेट समजून घ्या. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी महत्त्वाची अपडेट आहे, खुश खबर आहे, आनंदाची अपडेट आहे, ते अपडेट समजून घ्या. हे बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती काय आहे बघा, माहिती समजून घ्या आता. हे बघा, आता सर्वांचं लक्ष एप्रिल 2025च्या हप्त्याकडे लागलं आहे. विशेषतः काही महिलांना 3,000 रुपये मिळण्याच्या चर्चेमुळे उत्सुकता वाढली आहे. या लेखात एप्रिलच्या हप्त्याची तारीख, 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आणि योजनेतील नवीन घडामोडीचा सविस्तर आढावा घेतला आहे. बघा, एप्रिल 2025चा हप्ता कधी मिळणार? बघा, एप्रिल 2025चा हप्ता कधी मिळणार ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. तर एप्रिल 2025चा हप्ता कधी मिळणार बघा, त्या संदर्भात माहिती. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल 2025चा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ही माहिती महिला व बालविकास राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या विधानावर आधारित आहे आणि याबाबत सोशल मीडियावरही अपडेट्स समोर येत आहे. बघा, ही माहिती जी आहे तर आदिती तटकरे मॅडमांनी दिलेलं आहे की अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिल रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आजपासून काही पैसे सुरू झालेले नाही बरं. नाहीतर तुम्ही सोशल मीडियावरती बघतात की आज पैसे झाले, उद्या पैसे सुरू झाले, तर त्या बातम्या खोट्या आहेत. सत्य माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. अजून जे पैसे आहेत ते अजून सुरू झालेले नाहीत लाडकी बहीण योजनेचे, ते सुरू होणार आहेत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर. हे बघा, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिल रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. 30 एप्रिल रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आलं लक्षात? ही सर्वात महत्त्वाची अपडेट होती, सर्वात मोठी अपडेट होती. तर अजून सुरुवात झालेली नाही बहिणींनो, गिफ्ट वगैरे अजून काही सुरू झालं नाही, पैसे वाटप अजून सुरू झालेलं नाही. लाडकी बहीण योजनेचा हप्ता 30 एप्रिल लक्षात ठेवा तारीख. बघा, आजची सर्वात मोठी अपडेट 30 एप्रिल म्हणजेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आखाजी रोजी 30 एप्रिल रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे अशी माहिती राज्यमंत्री बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी दिलेली आहे. त्यांच्या आधारावरती ही माहिती देण्यात येत आहे. त्यांच्या विधानावरून ही आधारित ही माहिती आहे आणि सोशल मीडियावर ही अपडेट समोर येत आहे. ओके, तर ही जबरदस्त अपडेट होती. आता पुढे महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील आहे. म्हणजेच काय अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढे ती अपडेट पण समजून घ्या. चला, ती अपडेट काय आहे
ती माहिती पण आपण आता समजून घेऊया. तर बघा आता पुढे महत्त्वाची माहिती समजून घ्या अजून. तर दरमहा 1500 रुपये देणारी ही योजना आतापर्यंत 2.4 कोटीहून अधिक महिलांना लाभ देत आहे. एप्रिलचा हप्ता हा या योजनेचा 10वा हप्ता असेल आणि यावेळी लाभार्थ्यांची संख्या वाढेल की कमी होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्च हप्ते जे आहेत हे बघा, फेब्रुवारी आणि मार्च हप्ते एकत्र जमा करण्यात आले होते, त्यामुळे एप्रिलचा हप्ता वेळेवर जमा होण्याची अपेक्षा आहे. लाभार्थ्यांनी आपलं आधार लिंक हे बघा आधार लिंक बँक खाता आणि डीबीटी स्टेटस जे आहे ते सक्रिय असल्याची खात्री करावी, जेणेकरून पेमेंटमध्ये विलंब होणार नाही. तर तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे का तेवढंच तुम्हाला चेक करावं लागणार आहे, दुसरं काही चेक करण्याची गरज नाही. जरी आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक असेल तर काही प्रॉब्लेम नाही, काही टेन्शन नाही, बरोबर तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत लाडकी बहीण योजनेचे, बरोबर. तर ज्याप्रमाणे पैसे येत आहे दर महिन्याला त्याचप्रमाणे या महिन्याचे पण पैसे 30 एप्रिलपर्यंत तुमच्या खात्यात जमा होतील अशी माहिती आहे. परंतु माझ्या माहितीनुसार 20 किंवा 25 तारखेलाच पैसे येऊन जातील. 20 एप्रिल किंवा 20 किंवा 25 एप्रिलपर्यंत पैसे येऊन जातील माझ्या माहितीनुसार. आलं लक्षात. तर बघू आता पैसे तर कुठे जाणार नाही, पैसे बरोबर तुमच्या खात्यात येणार आहे. परंतु डीबीटी एनेबल आहे का तुमची, तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे का तेवढं चेक करून घ्या. कारण ते जरी आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर मग तुम्हाला काहीच टेन्शन नाही, बरोबर तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. आलं लक्षात. पुढे बघा माहिती महत्त्वाची, 3000 रुपये कोणाला मिळणार. मग आता 3000 रुपये कोणाला मिळणार. एप्रिल 2025मध्ये काही महिलांना 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. बघा आता याच महिन्यात काही महिलांना 3000 रुपये देखील मिळणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की बाकीच्यांना आम्हाला 1500 रुपये, बाकीच्यांना 3000 रुपये असं का. तर बघा त्या संदर्भात पण माहिती आहे. तर बघा त्यामागचं कारण काय आहे बघा. आणि यामागचं कारण तांत्रिक अडचणीमुळे मार्च 2025चा हप्ता न मिळालेल्या लाभार्थ्यांशी संबंधित आहे. तर योजनेच्या अंमलबजावणीत काही महिलांचे पेमेंट तांत्रिक कारणांमुळे रखडले होते, जसं की बँक खात्याच्या तपशिलात त्रुटी, डीबीटी सक्रिय असणं किंवा आधार हे बघा डीबीटी निष्क्रिय असणं किंवा आधार लिंकिंगमधील समस्या. अशा महिलांना मार्च 1500 रुपये आणि एप्रिल 1500 रुपयेचे पैसे एकत्र म्हणजेच 3000 रुपये जमा केले जाऊ शकतात. आलं लक्षात. एकदम सिंपल आहे, तुम्हाला एकदम सिंपल करून मी सांगितलं. तर बघा ज्यांना मार्चचे 1500 रुपये मिळाले नाहीत त्यांना ते 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये टोटल झाले 3000 रुपये. ओके, ज्यांचे राहिलेले असतील मागील हप्ते त्यांना ते पैसे पण मिळणार आहेत, म्हणजे टोटल 3000 रुपये त्यांना मिळणार आहेत. आणि तुम्हाला सर्वांना बाकीच्यांना रेग्युलर जरी हप्ते मिळालेले आहेत तर तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत. आलं लक्षात. तर अशी ही अपडेट होती. चला पुढील माहिती अजून समजून घेऊया. बघा पुढे महत्त्वाची माहिती अजून लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तथापि योजनेच्या नियमानुसार बहुतांश पात्र महिलांना मार्चचा हप्ता आधीच मिळाला आहे, त्यामुळे 3000 रुपये मिळणाऱ्या महिलांची संख्या मर्यादित असेल. याशिवाय योजनेचा मासिक लाभ 1500 रुपये इतकाच आहे आणि 2100 रुपये किंवा 3000 रुपये नियमित हप्ता म्हणून देण्याचा कोणताही अधिकृत निर्णय सरकारने जाहीर केलेला नाही. भविष्यात योजनेचा लाभ वाढण्याबाबत चर्चा आहे, पण सध्या ती निश्चित नाही. बघा भविष्यात पुढे तुम्हाला 2100 रुपये सरकार देणारच आहे, काही टेन्शन नाही. परंतु आता सध्या तर तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे. आलं तुमच्या लक्षात. नाही तर मग तुम्ही म्हणाल की 3000 रुपये मिळायला पाहिजे आणि 2100 रुपये मिळायला पाहिजे आणि अपडेट तसे येत आहे. तसं नाही. जे सरकार तुम्हाला देईल तेवढंच तुम्हाला मिळणार आहे, तेवढंच तुम्हाला घ्यायचे, म्हणजे 1500 रुपये तुम्हाला हप्ता मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा. आलं लक्षात. तर हे झालं क्लिअर. संपूर्ण इथे मी तुम्हाला क्लिअर करून सांगितलं. एकदम सिंपल भाषेत तुम्हाला माहिती दिलेली आहे, म्हणजे तुमच्या एकदम लक्षात राहील. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे जी पण माहिती मी तुम्हाला देतो एकदम सोपं करून मी तुम्हाला सांगत असतो. चला ही अपडेट तुम्हाला समजली. त्यानंतर आता ज्या टॉप बातम्या त्या टॉप बातम्या आपण बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे या महिन्याचा हप्ता तो 30 एप्रिलपर्यंत जमा होईल असं सांगण्यात येत आहे, परंतु 25 एप्रिलपर्यंतच तो तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहे. 25 एप्रिलपासून सुरुवात होईल आणि 30 एप्रिलपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे जमा होऊन जाणार आहेत. आलं लक्षात. चला ज्या काही टॉप बातम्यात आजच्या
टॉप बातम्या, कामाच्या बातम्या, महत्त्वाच्या बातम्या, सरकारने शासनाने घेतलेले जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत त्या संदर्भात आता आपण माहिती इथे समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. चला ती माहिती काय आहे, सर्व अपडेट मी तुम्हाला आता सांगतो. चला मग ती माहिती आपण जाणून घेऊया. चला ज्या पण आता कामाच्या बातम्या आहेत त्या अपडेट आपण बघणार आहोत. हे बघा, आपण पहिली बातमी जी आहे ही बातमी आपण बघितली. राज्य सरकारचा मोठा निर्णय, 15 एप्रिलपासून हे ओळखपत्र नसल्यास शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपयांवर पाणी फिरणार. 2 दिवसात म्हणजे मुदत संपणार वगैरे ते सांगितलं मी तुम्हाला. 15 एप्रिलपर्यंत ते तारीख आहे. 15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे. ओके, 15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. हे तुम्हाला अपडेट मी पहिले सांगितले. चला आता दुसरी अपडेट, दुसरी महत्त्वाची बातमी समजून घेऊया. बातमी नंबर 2 आहे, महत्त्वाची कामाची बातमी आहे 2 नंबरची. हे बघा, आता ATM मधून पैसे काढणं महागणार. 1 मे पासून RBIची नवीन नियमावली लागू. बघा ही माहिती समजून घ्या. आता ATM जे वापरतात ATM कार्ड, तर सर्वात मोठा नियम आहे. काय नियम आहे? 1 मे पासून काय RBIने नवीन नियमावली लागू केलेली आहे त्या संदर्भात इथे माहिती देण्यात आलेली आहे. बघा, ATM वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ATM मधून पैसे काढण्यासंदर्भात बदल केले जाणार आहेत. बघा, ATM मधून पैसे काढण्यासंदर्भात काय बदल करण्यात येत आहे. बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ATM व्यवहारावरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बघा, तर शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ATM मधून व्यवहार करणं पूर्वीपेक्षा अधिक महाग होणार आहे. बघा, आता काहीतरी जे काही आहे पैसे ते तिथे लागू शकतात, चार्जेस असतात ते चार्जेस लागू शकतात जास्त. बघा, त्या संदर्भातच इथे माहिती देण्यात आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने ATM मधून पैसे काढण्यासंदर्भात इंटरचेंज शुल्क 17 रुपयांवरून 19 रुपये करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक मोफत असलेल्या मर्यादेनंतर अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार. हा बदल 1 मे 2025 पासून लागू होणार असल्याची माहिती आहे. बघा, पहिले 17 रुपये तुम्हाला लागत होते. आता ATM कार्डला लिमिट असते. आता आपण उदाहरण पकडूया, एखाद्या ATM कार्डला 10,000 रुपयाची लिमिट आहे. 10,000 रुपयाची लिमिट आहे आणि 10,000 रुपये जरी तुम्ही एका दिवसात ते काढून घेतले, त्यानंतर जर तुम्हाला अजून 10,000 काढायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनवरती पहिले 17 रुपये लागायचे. परंतु आता त्यामध्ये 2 रुपयाने वाढ झालेली आहे. 2 रुपयाने वाढ झाली आणि ते आता 19 रुपये लागणार आहे. ओके, 2 रुपयाने वाढ झालेला आहे. त्यामुळे आता जरी तुम्ही मर्यादेनंतर जरी पैसे काढले ATM मधून, मर्यादा संपली, लिमिट संपली, तरीही पैसे काढले ATM मधून, तर मग तुम्हाला 19 रुपये तिथे लागणार आहेत. शुल्क तिथून तुमचा कमी होणार आहे, वजा केला जाणार आहे. आलं लक्षात? ही जबरदस्त अपडेट आहे. 1 मे 2025 पासून हा नियम लागू होणार आहे. चला, ही बातमी पण तुम्हाला समजली, अपडेट पण तुम्हाला समजली. पुढील बातमी समजून घेऊया. चला, बातमी नंबर 3 बघा. आता बातमी नंबर 3 आहे, या जिल्ह्यातही पीक विमा वितरणास सुरुवात, तर अनेकांच्या पॉलिसी रद्द. सविस्तर माहिती आलेली आहे. बघा, गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पीक विमा खात्यावर येण्याची वाट पाहत होते, तर अखेर काही जिल्ह्यात पीक विमा वाटपास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी यवतमाळपासून वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील वितरण सुरू आहे. यानंतर आता प्रतीक्षेत असलेल्या हिंगोली, नांदेड या ठिकाणी पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे. यात हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये अग्रिम पीक विमा अर्थात पीक विमा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर आता काहीशी रक्कम जमा होत आहे. बघा, पीक विमा संदर्भात ही सर्वात महत्त्वाची अपडेट होती. काही ठिकाणी पीक विमा वितरणास सुरुवात झालेली आहे. त्या संदर्भात ही गुड न्यूज होती शेतकऱ्यांसाठी. ओके, पीक विमा संदर्भात ही अपडेट होती. एक छोटीशी अपडेट होती, ही अपडेट पण तुम्हाला समजली. चला, तर तुम्हाला आजच्या ज्या काही महत्त्वाच्या टॉप अपडेट आहेत, सर्व बातम्या आहेत, त्या संपूर्ण मी तुम्हाला सांगितलं आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व काही माहिती मी समजून सांगितली. म्हणजे आजच्या ज्या काही कामाच्या बातम्या त्या सर्व मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर तुम्हाला माहितीच आहे,
आपल्या चॅनलवर जी काही माहिती दिली जाते एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो, म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, तुम्हाला सर्व माहिती एकदम सिंपल भाषेत समजायला पाहिजे, अशा भाषेत मी तुम्हाला सर्व काही माहिती सांगत असतो, बरोबर. आता तुम्हाला ही सर्व माहिती समजलेली आहे, तुम्ही सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलं, त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. एकदम कामाची अपडेट आहे, महत्त्वाची अपडेट होती. सर्व कामाची अपडेट, लाडकी बहीण योजना असो की इतर योजना असो किंवा इतर काही माहिती असो, बातम्या असो, टॉप बातम्या, सामान्य लोकांसाठी काही महत्त्वाच्या कामाच्या बातम्या असो, त्याबद्दल सर्व काही आपल्या चॅनलवर रेग्युलर दररोज तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतात. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून टाका. तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो किंवा इतर माहिती असो, त्या संदर्भात काही जरी अपडेट असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगतो. आणि कमेंट करा, तुम्हाला काही विचारायचं असेल तर भरभरून कमेंट करा, कमेंट करून मला विचारा, भरभरून कमेंट करून तुम्ही विचारू शकता. तर कमेंट करा जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर. ठीक आहे, आपण भेटू एखादी नवीन अपडेट, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.